बाजी आज राष्ट्रवादी भवन में आज मराठी आज राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी शरद पवार यांचे फॉर्म वितरित करण्यात आले। काय म्हणणं आपलं? आज राष्ट्रवादी भवन येथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचे आपण महानगरपालिका येथे फॉर्म वाटप करत आहोत। आजपासून 3 दिवस इच्छुक उमेदवारांसाठी आणि हे फॉर्म भरून 3 दिवसाच्या आज सर्व इच्छुक उमेदवारांनी येथे जमा करायचे आहेत। जेव्हापासून आपले राष्ट्रवादी सोबत वंचितची गर्दी तुमच्या वाढलेली आणि युती होणार अशी शक्यता आहे का? नक्कीच आमच्या पक्षाबरोबर वंचित आघाडी असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, सर्व पक्षांची बोलणं चालू आहे। जिथे जिथे आमच्या उमेदवाराला जसं जसं ॲडजस्ट करता येईल तसं ॲडजस्ट करून आम्ही आघाडीमध्ये निवडून येण्याचा प्रयत्न करतो। पण इतर पक्ष तर म्हणतात की आम्ही एकला चालवणार, त्यांचा हे आहे। बाकी जे पक्ष आहेत त्यांचा अजित पवार असेल किंवा दुसरे पक्ष असेल भाजप सोडून ते स्वबळावर लढणार, एकटे चालवणार त्यांचा हे आहे, नारा आहे। या पक्षांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांचं ते फक्त एक वाक्य असतं, परंतु खाली ग्राउंड लेवलला जर आपण उतरलं तर कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आघाडी बरोबर लढलं तर त्यात जास्त यश येईल। आम्हाला महानगरपालिकेत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल आणि जसे नियोजन करता येईल त्याप्रमाणे आम्ही करतो। किती महिलांना तिकीट भेटणार आहे? 50% महिलांना तिकीट आमच्या पक्षाकडनं। किती प्रभाग लढवणार आहेत? सीट किती? 29 प्रभाग आहेत त्याच्यामध्ये। बऱ्याच म्हणजे 50% महिलांची तशा विभागातून प्रभागातून तयारी केलेली आहे। जर तडजोडी जिथे जिथे आमचे उमेदवार जास्त ॲडजस्ट करता येईल ते करून आम्ही जास्त महिला निवडून आणण्याचा प्रयत्न करू। आपलं नाव? मी राज पटेल, महिला शहर अध्यक्ष।